अंबाजोगाई नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदावर सारंग पुजारी हे आरूढ झाल्यानंतर साधारणतः 2 वर्षाचा कालावधी लोटला आहे। या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्या असून सरळ 2 गटात राष्ट्रवादी विभागली आहे। ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा व माजी आमदार पृथ्वीराज साठे हे 2 मातब्बर नेते राष्ट्रवादीचे नेतृत्व करू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसची नगर परिषदेत 16 नगरसेवकांची संख्या होती ती आता 1 न घटली आहे। साधारणतः 15 नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हाशी संबंधित आहेत, परंतु ते गटागटामध्ये विभागले गेले आहेत। सारंग पुजारी यांच्या उपनगराध्यक्ष पदावर आतापर्यंत अनेक वेळा टाच आणण्याचा प्रयत्न झालाय, मात्र त्याला यश आलेलं नाहीये। अनेक घडामोडी घडतायत। पुजारी यांचं उपनगराध्यक्षपद राष्ट्रवादीच्या दुसऱ्या पदाधिकाऱ्यांना मिळावं ही अपेक्षा आहे, मात्र सारंग पुजारी यांचं राजकीय स्थान भरभक्कम असल्यानं त्यांच्या पदाला बाधा झालेली नाही। आता साठे गटानं त्यावर मात करत उपनगराध्यक्षपद मिळेल अथवा न मिळेल, पण सारंग पुजारी यांना बाजूला सारण्याचा जोरदार प्रयत्न साठे समर्थक नगरसेवकांनी सुरू केलाय। त्याचा पहिला अंक देखील नुकताच पार पडला असून त्यातील पहिला अंक म्हणजे सारंग पुजारी यांचं गटनेतेपद काढून घेऊन त्या ठिकाणी सौ राजश्रीताई अशोक मोदी यांना गटनेतेपद देण्यात आलंय। या गटनेते पदावर मुंदडा समर्थकांनी आक्षेप नोंदवून हे गटनेते पद रद्द ठरवण्याची मागणी केली आहे। त्यावर अनेक घडामोडी व कलह झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या नवीन वर्षात राष्ट्रवादीतील अंतर्गत बेबनावाचा भरपूर भाग अंबाजोगाईकरांना पाहावयास मिळणार आहे। केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथमच 2 नेतृत्व मिळाले आहेत। यापूर्वी स्वर्गीय आमदार डॉक्टर सौ विमलताई मुंदडा या एकमेव नेत्या होत्या। त्यांच्या आकस्मिक निधनानंतर त्या जागी पृथ्वीराज साठे यांना आमदार करण्यात आलं। आता माजी आमदार पृथ्वीराज साठे हेही आमदारकीच्या उमेदवारीच्या रेसमध्ये आहेत। त्यांनाही निवडणूक लढवण्याची भावना निर्माण झाली आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये मतदारसंघात मोठा फेरफटका त्यांनी मारलाय। फेरफटका मारल्या अंती आता आपणही आमदारकीच्या रेसमध्ये टिकू शकतो असा समज झाला आणि कामाची गती वाढवली। दोन्ही गट हे मोठ्या उत्सुकतेनं कामाला लागलेत। आंदोलनं, उपोषणं किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमांना त्यांची उपस्थिती असते। मतदारसंघाला हे मुंदडा किंवा साठे हे उमेदवार असणं आता स्पष्ट झालंय, परंतु आता अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला असून शहकाटशहाचं प्रमाण वाढलं आहे। एकमेकांचे सहकारी असलेल्या पदाधिकाऱ्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न जोरदारपणे सुरू आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी सारंग पुजारी यांना उपनगराध्यक्ष करण्यात आलं। आजही पुजारी हेच उपनगराध्यक्ष आहेत। त्यांना या पदावरून खाली खेचण्यासाठी साठे गट सक्रिय झालाय। गेल्या 6 महिन्यापासून वेगवेगळ्या पद्धतीनं उठाठेव सुरू आहे। कधी यश तर कधी अपयश या गटाला पचवावं लागलेलं आहे। गेल्या 4 महिन्यापूर्वी अविश्वासाचा प्रस्ताव समोर आला। शिष्टमंडळ बीडला निघालं, पण मध्येच आडवा दांडू आला आणि हा प्रस्ताव बारगळला। 4 महिन्यानंतर पुन्हा साठे समर्थकांनी थेट पुजारी यांना पाय उतार करण्यासाठी गटनेता बदललाय। गटनेतेपदी सौ राजश्रीताई अशोक मोदी यांची नियुक्ती केली आहे। या संबंधात जिल्हाध्यक्ष बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सर्व नगरसेवकांना सोनवणे यांच्या कार्यालयात निमंत्रित केलं, मात्र या बैठकीस मुंदडा समर्थक 6 नगरसेवक गैरहजर राहिले, तर साठे समर्थक 9 नगरसेवक उपस्थित होते। याचं व्हिडिओ शूटिंग आणि प्रोसिडिंग बनवण्यात आलं। हा सर्व दस्तावेज जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला असून येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी या संबंधात निर्णय घेणार आहेत। तर मुंदडा समर्थकांनी हा प्रस्तावच चुकीचा असून मुंदडा समर्थकांना विश्वासात घेतलं नसल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात राजकीय उलटापालटी होणार हे निश्चित आहे। उपनगराध्यक्षपद हा तर बहाणा आहे, लढाई तर विधानसभेचीच आहे। सध्या साठे गटाकडे 9 नगरसेवक आणि 1 जिल्हा परिषद सदस्य आहे, तर मुंदडा गटाकडे 6 नगरसेवक आणि 1 जिल्हा परिषद सदस्य आहे। साठे गटाकडे लोकप्रतिनिधींचं संख्याबळ मोठं आहे। पुजारी यांच्या पदावरून उठलेलं रान कधी शमणार याकडे लक्ष लागलंय। यापूर्वी पुजारी यांनी पद टिकवण्यात यश मिळवलं, यावेळी काय बरं होणार याची उत्सुकता लागलेली आहे। शिवाय जे गट साठेंना मदत करणार आहेत त्याही गटांमध्ये उपनगराध्यक्ष पदावरून समन्वय दिसत नाही। प्रत्येक पक्ष प्रत्येकी 1 वर्षाप्रमाणे उपनगराध्यक्ष पदाचं वाटप होणार असल्याची चर्चा आहे। त्यामध्ये काँग्रेस, भाजपा यांचाही समावेश आहे। काँग्रेसचे 7 तर भाजपचे 7 असं बलाबल आहे। येणाऱ्या काळात निवडणूक आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपनगराध्यक्षपद आपल्याच ताब्यात घेईल असं अनेकांना वाटतं,
तर काँग्रेसही संधी सोडणार नाही आणि भाजपाला तर ही संधी आयती चालून आलेली आहे। त्यामुळं खरा ट्विस्ट येणाऱ्या नवीन वर्षात दिसणार आहे, एवढं मात्र खरं। वार्ता यूट्यूब न्यूजकरिता परमेश्वर गीते, अंबाजोगाई, जिल्हा बीड।